मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, चोळप्पा महाराजांच्या मठाचं दर्शन खूप छान झालं प्रकारे. आणि मग आम्ही रिटर्न आलो होतो हॉटेलमध्ये. आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही व्हेजच घेतलं होतं, पनीरची भाजी आणि रोटी आणि राईस साधंच घेतलं होतं. स्टार्टर ते काही जास्त काही घेतलं नव्हतं. आणि जेवण पण छान टेस्टी होतं आणि पुण्यातल्या प्राईजपेक्षा निम्म्या प्राईजचंच बिल आलं आम्हाला. आणि मग नंतर झोपायच्या वेळेस पण काम चालू होतं आमचं. आणि त्यानंतर सकाळी उठल्या फ्रेश झाले आणि बाहेरचं वातावरण पण एकदम सुंदर आणि मस्त वाटत होतं. त्यानंतर सगळ्यांचं आवरून झालं आणि आमचे एक रिलेटिव्ह सोलापूरमध्येच राहतात, तर त्यांच्या घरी आम्हाला भेटायला त्यांना जायचं होतं. त्याआधी आदवेचा मला नाश्ता रेडी करायचा होता. आणि लहान मुलं असलं की म्हणजे सगळंच न्यावं लागतं सोबत. तर मग मी हे चहाची केटल सोबत घेऊन आले होते आणि सोबत ओट्स, गूळ, तूप सगळंच घेऊन आले होते. कारण की बाहेर काय नाश्त्याला आदवेसाठी मिळतंय नाही मिळत त्या काळजीपोटी मी सगळंच घेऊन आले होते छोट्या छोट्या डब्यांमध्ये. आणि मी फर्स्ट टाईम ह्याच्यामध्ये ट्राय करणार होते ओट्स. तर मी जरा थोडं पाणी जास्त टाकले, मला असं वाटत होतं. बघूया काय होतं ते. त्यानंतर मग ओट्स, गूळ टाकलं आणि तूप टाकलं. आणि काय होतं माहिती आहे का, ते केटल्समध्ये ना थोडीशी उकळी आली की गरम झाली की ती बंद होत होती. त्यामुळं मग मी ते बंद चालू 2-3 वेळा मला ते करावं लागलं. तेव्हा कुठं ओट्स रेडी म्हणजे शिजले होते त्याच्यामध्ये. पण फायनली आदवेचा नाश्ता झाला होता रेडी. मग त्याला ओट्सच आणले होते आणि राईस पण आणलं होतं, पण इम्पॉसिबल आहे, तर राईस काही शिजणार नाही, मॅगी होऊ शकते असं वाटत होतं कारण की ओट्स शिजले होते. आणि नाश्ता बनवून ठेवला होता, तर तोपर्यंत आदवेला आंघोळ घालून यांनी आणलं होतं. आणि आदवेची रडारड, त्याला पहिले कपडे घालायला पाहिजे असतात. आणि मग आदवेचा नाश्ता ते म्हणले की मी खायला घालतो आदवेला, तू नाश्ता करून ये. म्हणून आम्ही खाली आलो. जे हॉटेलचं म्हणजे रूमचं जे बिल आहे ना, त्यातच इन्क्लुडिंग नाश्ता पण होता सकाळचा. तर नाश्ता पण खूप टेस्टी होता. मी इडली मागवली होती आणि मला तर खूप इडली आवडली होती त्यांची. खरंच छान नाश्ता आणि रूम पण मस्त होतं. आणि पुढचा ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. आणि मग नंतर लास्टला कॉफी पिली, खूप असं मस्त वाटलं. आता पुढे आम्ही चाललो होतोच, पण इथे जाता जाता मला हे एक झाडालाच आहे ना म्हणजे साडी ते नेसवली होती. म्हणजे प्रत्येक हॉटेलचे तिथे असंच आहे, जे ट्री आहे त्याला साडी ते नेसवलेली आहे. फायनली आम्ही निघालो होतो. बाय.